Welcome back. In last lecture, we were discussing about a stable multivibrator. See the circuit diagram of a stable multivibrator. We are just repeating once again. A stable multivibrator having two states, both the states are unstable. That is, its output continuously goes 0 and 1. Such type of multivibrator is your unstable multivibrator. Now see, when supply voltage is applied, capacitor C charges through RA and RB. When capacitor voltage reaches to VCC by 3, lower comparator, that is trigger comparator, changes its state, flip-flop sets, Q bar output goes to 0. Hence, internal transistor remains off. Therefore, this capacitor, which is connected to discharge terminal, continuously charges to the VCC. When this voltage reaches to 2 VCC by 3, now this voltage is applied to your threshold terminal. This voltage is now 2 VCC by 3, therefore threshold terminal or threshold comparator changes its state. Hence, flip-flop resets. Once flip-flop resets, transistor T1 turns on, and when transistor T1 turns on, now this capacitor C will discharge through resistor RB into the transistor T1. This is the simple funda working of your unstable multivibrator. Only thing that we must note that while charging, capacitor charges through RA plus RB. While discharging, it discharges through RB. आपण अनस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं वर्किंग कार्यपद्धत गेल्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगितलं. अनस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये चार्जिंग जे आहे ते RA प्लस RB मार्फत हा कॅपॅसिटरचं चार्जिंग होतं आणि डिस्चार्जिंग होताना हा कॅपॅसिटर RB मार्फत डिस्चार्ज होतो. या दोन गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे आउटपुट जे मिळतं आपल्याला हे आउटपुट हे रेक्टेंग्युलर टाईप असतं. पहा त्याचं आउटपुटचं नेचर कसं असतं तुम्हाला लक्षात येईल. हे त्याचं आउटपुट आहे. पहा हे जे आउटपुट आहे त्याचं VCC बाय 3 टू 2 VCC बाय 3 हे कॅपॅसिटरचं चार्जिंग आहे. इथं तर चार्ज होतो जेव्हा त्याचं व्होल्टेज 2 VCC बाय 3 ला पोहोचतं. थ्रेशोल्ड कंपॅरेटर त्याची अवस्था बदलतो आणि फ्लिप-फ्लॉप रिसेट होऊन ट्रान्झिस्टर T1 ऑन होतो आणि कॅपॅसिटर काय होतो डिस्चार्ज. कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला लागला जेव्हा त्याचं व्होल्टेज VCC बाय 3 येतं. पुन्हा खालचा कंपॅरेटर त्याची अवस्था बदलतो, फ्लिप-फ्लॉप सेट करतो, ट्रान्झिस्टर ऑफ करतो आणि पुन्हा कॅपॅसिटर C जो येतो काय होऊ लागतो चार्ज होऊ लागतो. अशा प्रकारे कॅपॅसिटर C VCC बाय 3 ते 2 VCC बाय 3 असा चार्ज आणि डिस्चार्ज होत राहतो आणि आपल्याला आउटपुटला अशा प्रकारची वेवफॉर्म मिळते. This is not perfect square wave. This is the rectangular wave. From this output waveform, it is clear that charging time period, it is also known as turn on time, charging time period is more than discharging time period. Why? Because while charging, it charges through RA plus RB. While discharging, it discharges through only RB, and therefore charging period is more than your discharging period. आपण पाहिलं ते. पुन्हा आपण या सर्किट डायग्रामकडे आलो तर तुमच्या ते लक्षात येईल. ओके, आता अशा पद्धतीने अनस्टेबल मल्टीव्हायब्रेटर कसं काम करतं ते मी सांगितलं. या अनस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं जर तुम्हाला स्क्वेअर वेव्ह जनरेटरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर तुम्ही त्याचं रूपांतर स्क्वेअर वेव्हमध्ये करू शकता, स्क्वेअर वेव्ह जनरेटरमध्ये करू शकतात. फक्त काय करायचं आपण, हा जो RB आहे त्याला मी तर R2 दाखवलेला आहे, याच्या पॅरललमध्ये एक डायोड जोडायचा. त्यामुळे काय होईल, चार्जिंगच्या वेळेस आता तो RBतनं ह्या RBतनं किंवा R2तनं चार्ज नाही होणार. कसा होईल तो RA हा R1च्या ऐवजी तिथं काय दाखवलं आपण RA. ह्या RA मधून डायोड D1 मधून कॅपॅसिटर C हा चार्ज होईल. दोघांच्या किमती सारख्या आहेत म्हणजे चार्जिंगचा
जो रेजिस्टर आहे तो आर ए आणि डिस्चार्जिंगचा जो रेजिस्टर आहे तो आर बी, दोघांच्या किमती सारख्या आहेत म्हणून चार्जिंगच्या वेळेस तो आर ए मार्फत चार्ज होईल. डिस्चार्ज होताना हा जो डायोड आहे तो रिव्हर्स बायस होऊन जाईल, त्यामुळे तो आर बी मार्फत डिस्चार्ज होईल. दोघांच्या किमती सारख्या आणि त्यामुळे आपल्याला जे आउटपुट मिळेल ती परफेक्ट स्क्वेअर वेव्ह मिळेल. म्हणून आपण अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचा उपयोग परफेक्ट स्क्वेअर वेव्ह जनरेटर म्हणून सुद्धा करू शकतो. येते लक्षात. आता पुन्हा आपल्या मेन टॉपिककडे येऊया. दिस इज युअर अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. मी मगाशी सांगितलं चार्जिंगचा टाइम पिरियड त्याचा जास्त असतो, डिस्चार्जिंगचा टाइम पिरियड त्याचा कमी असतो. चार्जिंगच्या टाइम पिरियडला ऑन टाइम, डिस्चार्जिंगच्या टाइम पिरियडला ऑफ टाइम असं आपण दाखवलेलं आहे. याचा फॉर्म्युला आहे चार्जिंगचा किंवा ऑन टाइम जो आहे तो 0.693 इंटू सी आणि कशातनं चार्ज होतो तो आर ए प्लस आर बी मधून. म्हणून ऑन टाइम इज इक्वल टू 0.693 in bracket RA plus RB into C and discharging period that is off time is equal to 0.693 RB into C. लक्षात घ्या चार्जिंगच्या वेळेस RA प्लस RB मधून आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस फक्त RB मधून. हे जे पॉइंट्स आहेत ते तुम्ही नोट करत चला. टोटल टाइम जर तुम्हाला काढायचा असेल तर टोटल टाइम काय येईल तुमचा, हा टर्न ऑन टाइम आणि हा टर्न ऑफ टाइम जो आहे, ऑन टाइम अँड ऑफ टाइम जो आहे तर दोघांची बेरीज. दोघांची किमती पहा, ही किंमत प्लस ही किंमत, हा दोघांची ऍडिशन मी केली पहा. दिस इज प्लस दिस वन. आलं लक्षात. दोघांची ऍडिशन केली. कंसातील बाहेरील पद कंसातील आतील पदांना गुंत, सगळ्यांचा गुणाकार केला. काय येईल 0.693 आर ए अँड हा सी, पुन्हा 0.693 आर बी आणि हा तुमचा सी. ओके. आणि जसं तसा हा जो आहे तुमचा 0.693 आर बी इंटू सी. इथं कॉमन काय काय आहे 0.693 आणि सी कॉमन आहे. आलं लक्षात. मग आता काय करतो आपण, ते कॉमन काढलं, उरतं काय आर ए हा प्लस आर बी आणि पुन्हा प्लस आर बी प्लस आर बी टू आर बी, हा आर ए जसा तसा 0.693 इन ब्रॅकेट आर ए प्लस टू आर बी इंटू सी. दिस इज द टोटल टाइम पिरियड. म्हणजे अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचा एकूण टाइम पिरियड किती, व्हॉट इज द टाइम पिरियड, टोटल टाइम पिरियड ऑफ अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. देन यू मे राईट total time is equal to 0.693 in bracket RA plus 2RB into C. हा टाइम पिरियड आला. याची जर फ्रिक्वेन्सी विचारली तर तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. वी हॅव डिस्कस इट इन प्रिव्हियस इयर. एफ इज इक्वल टू 1/T. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, टी म्हणजे टाइम पिरियड. टाइम पिरियडची किंमत आपल्याला माहिती आहे, ही टोटल टाइम पिरियड जी आहे ती तशीच काहीतरी चालते. किंवा आपण असंही करू शकतो 1/टर्न ऑन टाइम प्लस टर्न ऑन टाइम. आणि हा आपला टोटल टाइम माहिती आहे आपल्याला. काय काढला आपण, काय आहे तो 0.693 इन ब्रॅकेट आर ए प्लस 2RB इंटू सी. आलं लक्षात. ह्या ज्या किमती इथं जर टाकल्या तर तुम्हाला शेवटचा फॉर्म्युला काय येईल 1.44 upon RA plus 2RB into C. This is the frequency of your astable multivibrator. What is duty cycle? Duty cycle is nothing but the turn on time upon total time. On time upon total time. काही लोक त्याला चार्जिंग पिरियड अपॉन टोटल पिरियड असं म्हणतात. into 100 because duty cycle is represented in percentage. Therefore, we are multiplying it by 100. मग हेच आपण फॉर्म्युलाच्या साहाय्याने दाखवू शकतो. चार्जिंगचा पिरियड किती तुमचा, ऑन टाइम किती आहे आर ए प्लस आर बी इंटू सी अपॉन टोटल टाइम किती तुमचा आर ए प्लस 2RB इंटू सी आणि मल्टिप्लाय बाय 100. परफेक्ट स्क्वेअर वेव्ह मध्ये आपण पाहिलं की ऑन टाइम आणि ऑफ टाइम म्हणजे चार्जिंगचा टाइम आणि डिस्चार्जिंगचा टाइम काय आहे सारखा असतो. म्हणजे चार्जिंगचा टाइम समजा 5 सेकंद आहे तर डिस्चार्जिंगचा टाइम सुद्धा किती असेल 5 सेकंद. म्हणजे 5 सेकंद भागीला 5 प्लस 5 10 सेकंद म्हणजे 5 भागीला 10 सेकंद म्हणजे 1/2 दॅट इज 50%. म्हणजे ड्युटी सायकल किती येईल तुमची 50% येईल. म्हणजे परफेक्ट स्क्वेअर वेव्हची ड्युटी सायकल किती असते असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे परफेक्ट स्क्वेअर वेव्हची ड्युटी सायकल किती असते 50% असते.
अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचा टाइम पिरियड किती असतो कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. टोटल टाइम पिरियड ऑफ अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर इज 0.693 इन ब्रॅकेट RA + 2RB × C. हे जे मी सांगतोय ते परीक्षेच्या दृष्टीने लक्षात घ्या. And what is the frequency of a stable multivibrator? Frequency is given by the formula 1.44 upon RA + 2RB × C. हे जे 3 फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लक्षात पाहिजेत, माहिती पाहिजेत, म्हणून मी मुद्दाम हा टॉपिक थोडक्यात रिपीट केलेला आहे. अशा पद्धतीने आपण पहिलं जे ॲप्लिकेशन आहे अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरच्या साह्याने आपण परफेक्ट स्क्वेअर वेव्ह जनरेटर तयार करू शकतो. येते लक्षात. दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन दॅट वी हॅव स्टडीड using timer 555. Astable multivibrator is used in number of applications. वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी रनिंग लाईट वगैरे करण्यासाठी आपण अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर युजिंग टायमर वापरत असतो, त्याचा यूज आपण करत असतो. येते लक्षात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बाकीचे जे ॲप्लिकेशन आहेत मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर यांचा अभ्यास करू. आज मी तुम्हाला जवळपास 4 लेक्चर्स चे व्हिडिओ पाठवतोय. हे 4ही व्हिडिओ एकत्र पहा, म्हणजे हा जो टॉपिक आहे पूर्ण टॉपिक तुमच्या लक्षात येईल. ॲक्च्युली आपण याला 4 पिरियड घेतो. आपण हे 4 लेक्चर्समध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं तुम्हाला ते समजलं असेल. समजलं नसेल तर आपण एखाद्या दिवशी ऑनलाईन मीटिंग घेऊन तुमचे जे प्रॉब्लेम याच्याविषयी असतील ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत बाय. थँक्यू.